नमस्कार बंधू भगिनींनो. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे व ईश्वराच्या लाडक्यांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आज आपण देवाची भक्ती करत असतो, साधना करत असतो आणि या सर्व साधना करत असताना इतक्या साधना आहेत, हजारो मंत्र, हजारो साधना, हजारो विधी हे करत असताना पहिल्यांदा तर आपल्याला हे कळतच नाही की आपण नक्की काय करावं. कुठंतरी काहीतरी करत असतो, परंतु ते कालांतराने आपण मध्ये सोडून देत असतो. कधी ही साधना आवडते, कधी तर ती साधना आवडते, कधी हा मंत्र आवडतो तर कधी तो गुरु आवडतो, कधी या देवाला जातो तर कधी त्या देवाला जातो. खरं पाहिलं तर आपला उद्देश चांगला असतो, ईश्वराची भक्ती करणं, परंतु मूळ रस्ता माहीत नसल्यामुळं आपण पळत असतो. तर अनेक लोक सांगत असतात की मी जपाला बसतो पण जपामध्ये लक्ष लागत नाही, मी ध्यानाला बसतो पण ध्यानामध्ये लक्ष लागत नाही. अशा अनेक लोक आहेत 3-3, 4-4 तास देवाची भक्ती आणि साधना करत असतात. आणि एक वेळ अशी येते की हे लोक कंटाळतात. त्यांच्या मनामध्ये असा एक न्यूनगंड निर्माण होतो की यात काही तथ्य नाही, भगवंत नाही, परमेश्वर नाही, आणि म्हणून मग ते त्या साधना मध्येच अर्धवट सोडून देत असतात. आणि अशा सर्व श्रद्धाळू भक्तांसाठी आज मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. खरं पाहिलं तर साधना मार्गामध्ये कष्ट करत असताना हजारो शेकडो साधू संतांची उदाहरणं देता येतील की त्यांनी यामध्ये खूप कष्ट केलं, सहजासहजी त्यांना नाही मिळालं. भगवान गौतम बुद्धांच्या बाबतीत देखील हे असंच झालं होतं. ते खूप ध्यान लावून बसायचे, खूप काळ त्यांनी भक्तीमध्ये घालवला, ज्या काही साधना असतील त्या साधना करत होते, परंतु शेवट ते हारले आणि तिथून उठून निघाले की नाही, आपण ज्याला शोधायला चाललोय, जे तत्व आपण शोधायला चाललोय ते तत्व नाही, या उद्देशानं ते निघून चालले होते. परंतु आता यामध्ये अनेक उदाहरणं आहेत, त्यातलं जे मला माहीत आहे ते मी सांगतोय. वेगवेगळे लोक याची वेगवेगळी उदाहरणं देत असतात, परंतु बुद्धांच्या बाबतीत जे उदाहरणं आहेत, जे मला माहीत आहे ते मी सांगतोय. बुद्ध थकले, हारले आणि शेवटी असं ठरवलं की आता आपण घरी जाऊया, यात काही तथ्य नाही. आणि झाडावरती, जे त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ बसले होते, त्या झाडावरती त्यांचं लक्ष गेलं तर एक छोटासा किडा झाडावरती वर चढण्याचा प्रयत्न करायचा आणि खाली पडायचा, चढायचा, पडायचा, असं त्याचं दिवसभर चालू होतं. बुद्ध ते बारकाईनं पाहत होते, परंतु तो कीटक थकला नाही. शेवट तो झाडावरती चढण्यामध्ये यशस्वी झाला. आणि बुद्धांना हे कळून चुकलं की नाही, जर हा कीटक थकू शकत नाही तर मी कसा थकेन, मी त्याला मिळवल्याशिवाय राहणार नाही. आणि बुद्ध पुन्हा ध्यानात बसले आणि तिथून आपणास माहीतच आहे की त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले. खरं पाहिलं तर खऱ्या मनाने केलेली भक्ती वाया नाही जात. तो कोणत्याही रूपानं आपल्या समोर येतो, आपल्याला थांबून नाही देत, कोणत्याही रूपानं पुढे येतो. बुद्धांच्या पुढे तो कीटकाच्या रूपानं आला आणि त्यांचं मनोधैर्य वाढवलं. त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण केला की जर हा कीटक हारत नाही तर मी हारणार नाही. आपण सुद्धा जी भक्ती करत असतो, जप करत असतो, ध्यान करत असतो, व्रत वैकल्य करत असतो, उपवासी राहत असतो, शरीराला या नाना तऱ्हेची यातना देत असतो, त्याग करत असतो, पैसा खर्च करत असतो, वेळ देत असतो, ही कधी वाया नाही जात. तिथून जर तुम्ही पतित होत असाल, साधना जर तुम्ही सोडून देत असाल, तर परमेश्वर कोणत्याही रूपामध्ये तुमच्या समोर येत असतो. कोणत्याही रूपात तो तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर देत असतो. कधी कधी यूट्यूब पाहत असताना एखादा योग्य व्हिडिओ तुम्हाला सापडतं, कधी कधी एखादा ग्रंथ सापडतो, त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतं, तर कधी एखादं लहान मूलसुद्धा बोलून जातं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, आणि भगवंत तुम्हाला प्रोत्साहित करत असतो. तुम्ही केलेली भक्ती कधीही वाया जात नाही. तो कोणत्या ना कोणत्या रूपानं
तुमची साधना चालू ठेवण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करत असतो. तुम्ही फक्त हे सर्व नेटानं करायचं आहे. सुरुवातीला त्रास होईल. परमेश्वर कोणतीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी देत नाही. साधी 10वी पास व्हायचं म्हटलं तरी 10 वर्ष आपल्याला शिक्षण घ्यावं लागतंय. मग भगवंताची परीक्षा पास होताना थोडा काळ जाईल. कठीण प्रसंग येतील. आर्थिक नुकसान होईल, शारीरिक नुकसान होईल, जवळची व्यक्ती कदाचित मृत होईल, वाटेल ते होईल. परंतु हे सर्व करून देखील तुम्ही भगवंताचा मार्ग सोडू नका. कारण हे सर्व नश्वर आहे, हे जाणारच आहे. परंतु जो शाश्वत आहे त्याच्यापासून विन्मुख होऊ नका. तो नाना तऱ्हेनं आपल्याला जागा करत असतो, नाना तऱ्हेनं तो आपल्यापाशी येत असतो आणि आपल्याला भक्तीला प्रोत्साहित करत असतो. म्हणून माझी सर्व साधकांना किंवा सनातन सत्य या चॅनलच्या सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे, तुम्ही जे करताय ते जिद्दीनं नेटानं चालू ठेवा. त्याचं फळ मिळतंच. आता मी जे ध्यानयोग शिबिर घेतो यामध्ये देखील मी सर्वांना सांगत असतो, ध्यानयोग शिबिरामध्ये मी तुम्हाला शिकवतोय, परंतु हे सर्व जाऊन तुम्हाला घरी करायचं आहे. हे करत असताना कधी कधी लक्ष लागणार नाही, लक्ष विचलित होईल, बसून बसून पाय दुखतील, नको वाटेल करायला, कधी कधी या साधनेवरचा विश्वास उडेल. परंतु असं करू नका. हे करतच राहा, करतच राहा. एक दिवस माझा शब्द आहे, हा भगवंत तुमच्या हृदयात प्रकट होईल. कोणत्या ना कोणत्या रूपानं तो पुढं येईल आणि तुमची साधना सफल करेल. म्हणून जप असो, नामस्मरण असो किंवा ध्यान असो, हे करतच राहायचं आहे. धरसोड करू नका. थोडं हे केलं, थोडं ते केलं तर आयुष्यात काहीच करता येत नाही. म्हणून एकावरती घाव घालत राहा, एकावरती घाव घालत जा. तो दगडसुद्धा फुटून जाईल इतक्या घावानं. त्यामुळं माझी आपणा सर्वांना एक विनंती राहील की आपण करत राहा. भगवंताचं केलेलं कोणतंच काम वाया जात नाही. फक्त आपलं काय असतं, मुलीला मुलगा नाही झाला तर भगवंत वाईट, तुम्ही परीक्षेत पास नाही झाला भगवंत वाईट, चांगली पत्नी नाही मिळाली भगवंत वाईट. म्हणजे तुम्ही जे काही भक्ती करता ना त्याचे फायदे तुम्ही अशाच स्वरूपात पाहत असता आणि हे नाही मिळालं तर तुम्हाला वाटतं मग ती साधना फेल गेली. कोणतीच साधना फेल जात नाही. ईश्वर कुठल्या ना कुठल्या रूपानं उभा राहत असतो, तुम्हाला देत असतो, तुमचे संकट निवारण करत असतो. परंतु तुम्हाला ते दिसत नाही, तुमची एवढी दृष्टी नाही. म्हणून हे करतच राहा. त्याचबरोबर आपण दर महिना जी ध्यानयोग शिबिरं चालू केलेली आहेत याचा उद्देशच माझा असा आहे, यामध्ये मी तुम्हाला सर्व काही देऊन टाकतो आणि घरी जाऊन तुम्ही करत राहायचं आहे. एक दिवस तुम्हाला त्याची अनुभूती येणारच आहे. ध्यानयोग शिबिर आपलं दर महिन्यामध्ये असतं. दर महिन्याला 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळाला जसे आपल्या बॅचेस होतील तसं हे ध्यानयोग शिबिर असतं. आणि यामध्ये मी तुम्हाला मनापासून जे काय मी शिकलोय ते सर्व काही एकाच ध्यानयोग शिबिरामध्ये शिकवून टाकत असतो. त्यामुळे आपण ध्यानयोग शिबिराला अवश्य या. जो मी नंबर दिलाय या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं, नाव गाव पत्ता लिहायचा आणि ध्यानयोग शिबिराला येणार आहे असं लिहायचं. त्यानंतर तुम्हाला ध्यानयोग शिबिराच्या पुढील डिटेल्स मिळतील. ध्यानयोग शिबिर महिन्यातून अनेक वेळेला असतं, त्यामुळे तुम्ही कोणत्याही शिबिराला अटेंड करू शकता. लाडक्यांनो, माझी एकच विनंती आहे, नोकरी करा, काम करा, उद्योग करा, धंदा करा, मुलं पैदा करा, लग्न करा, एन्जॉय करा, काहीही करा, परंतु त्या परमेश्वराला सोडू नका. या सर्वांच्यासाठी त्या परमेश्वराला सोडू नका. परमेश्वरासाठी सर्वांना सोडावं लागलं तरी चालेल, परंतु साधना करत राहा, साधना करत राहा. आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ साधना म्हणजे ध्यान साधना जी मी तुम्हाला शिकवतो. आणि आपण नक्की शिबिराला या. आपण सर्वात महत्त्वाची विनंती अशी की पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटी या बटन अवश्य दाबा. ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय आदिशक्ती.